नमस्कार मित्रांनो, मी आहे राज नांदगावकर आणि तुम्ही बघत आहात राज एन टेक मराठी। जसं एका स्मार्टफोनला परफॉर्मन्स, बॅटरी अँड कॅमेरा महत्त्वाचा आहे, तशीच कॅपॅसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्हाला एक चांगला इयरबड्स असणे खूप गरजेचे आहे। तर हा आहे तो बेस्ट इयरबड्स, त्याचं मी अनबॉक्सिंग करणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। चला लगेच बॉक्सवरची डिटेल्स बघूया। बॉक्सच्या समोर तुम्हाला धमाकेदार चित्र दिसत आहे। 50 mAh लो लेटन्सी स्क्रीन डिस्प्ले आणि 1200 mAh ची मोठी केस, ही याची 3 मेन फीचर्स आहेत। आणि आता जरा बॉक्सच्या बाजूला आणि मागच्या साईडला बघूया। तर तुम्ही फ्रंट बघितलं असाल तर आपण बाजू आणि मागे बघूया। मेगाट्रॉन गेमिंग इयरबड्स लिहिलेलं आहे आणि इथे अनबॉक्स लिहिलेलं आहे। पाठीमागे फीचर्स आहेत आणि त्याच्या खाली पण अनबॉक्स लिहिलेलं आहे। बॉक्सची डिझाईन आणि ग्राफिक्स खूपच छान आहेत। चला तर अनबॉक्स करून बघूया। डॉक्युमेंटेशन, इयरबड्स, चार्जिंग केबलचं सांगायला झालं तर टाईप A टू टाईप C केबल आणि एक्स्ट्रा इयरबड्स आहेत। तर सगळं साईडला करून आपण मेन वस्तूकडे येऊया। चला लगेच आपण फीचर्स बघूया पटकन। इयरबड्सचे बॉडीबद्दल सांगायचं झालं तर शायनी बॉडी आहे, थोडी जाड आहे आणि थोडी हेवी पण आहे। बॉक्सी डिझाईन आहे आणि त्याचा कलर म्हणायला गेला तर मॅट ब्लॅक आहे आणि स्पोर्टी डिझाईन आहे। तर आपण बाहेर काय काय आहे ते बघितलेलं, आता आतमध्ये काय आहे बघूया। हे बघा, अशी दिसतात। आपण आता लगेच डिस्प्लेकडे बघूया। डिस्प्ले ऑन होण्यासाठी आपल्याला इयरबड्स हलवायला लागतात। परत घातले की आपल्या डिस्प्ले दिसतो। फील एकदम गेमिंगवाली देते। चला लगेच इयरबड्सचे स्पेसिफिकेशन बघूया। ह्या बड्सचे मेन स्पेसिफिकेशन आहे याची ब्लूटूथ 5.2 आहे। या इयरफोनचा एक इयरबड्स 10 मीटरच्या रेंजमध्ये चालू शकतो। ह्या इयरबड्सची चार्जिंग टाईम 1 ते 2 तास आहे आणि स्टँड बाय टाईम 720चा आहे। चला तर आपण याची फिटिंग क्वालिटी बघूया। फिटिंग क्वालिटीचं म्हणायला गेलं तर फिटिंग क्वालिटी खूप चांगली आहे। जिचे कान छोटे आहेत त्यांना हे बाहेरचं केस आहे ती थोडी लागायला कमी पडेल। तर आपण ह्याचे ड्रायव्हरचं म्हणायला गेलं तर 10 mm चे ड्रायव्हर आहेत। बास क्वालिटी खूप चांगली आहे, आपण बघणारच आहोत। तर आपण गाणी चालू करून बघूया। चला तर ऑडिओ क्वालिटी चेक करूया। तुम्हाला सांगायचं विसरलो तर ह्या इयरबड्सला टच सेन्सर आहे। टच केल्यावर पॉज अँड प्ले होतं। गाणे ऐकून बघूया। फुल आवाजात ऐकूया। 1 मिनिट।
तर तुम्हाला आवाज ऐकायलाच आला असेल, जास्त ऐकवू शकत नाही कारण कॉपीराइट येईल. आपण फक्त आता साऊंड दाखवलेला आहे. मेन गोष्ट त्याची उरलेली आहे कारण हा ओरिजिनल गेमिंग हेडबड्स आहे. तर आपण गेमिंग करून दाखवणार आहोत. आपण याची लो लेटन्सी चेक करूया. या बड्सवर 4 वेळा टच केल्यानंतर गेमिंग मोड ऑन होतो. तुम्हाला साऊंड ऐकून दाखवतो. तर असा आवाज येतो. तर तुम्हाला हे गेमिंग हेडबड्स कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्ही राजन टेक या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.